आत्ता घरी आलोय पण मन अजून बाहेरच अडकलंय. मित्रांनो, शहरातून पुण्यात आलोय. गावातून पुण्यात आलोय. कशासाठी? भविष्यासाठी. आलोय बाबा, गावाकडं काही काम नाही, धंदा नाही. चला पुण्यात जाऊन काहीतरी होईल आपलं. म्हणून इथं आलोय. इथंही तेच आहे. जातोय सकाळी, येतो रात्री. आता रात्रीचे 12 वाजले. आता काम कंप्लीट करून आलोय. तरी मन कुठंतरी बाहेरच अटकलेलं असतंय. यार, इथं येऊन माझा निर्णय योग्य आहे का? मी इथे येऊन काही चूक तर नाही केली ना? माझं भविष्य घडेल का? अनेक प्रश्न. सेविंग नाही, घर खर्च आहे, भविष्याचा विचार, असे अनेक प्रश्न चालू असते मनामध्ये. काम करत असताना पण अडचणी येतात. कधी कधी मनाला टोचणारे शब्द ऐकायला भेटतात. खूप काही स्टोऱ्या ऐकतो, मोटिवेशन ऐकतो, पण ते ऐकल्याच्यानंतर असं वाटतं यार आपण पण कुठंतरी चुकतोय काय, आपण कुठंतरी कमी आहे काय. खूप साऱ्या सक्सेस स्टोऱ्याच ऐकल्या, पण त्याने काही मोटिवेशन भेटत नाही. सेविंग करावं वाटते, असं वाटतंय 2 पैसे सेव्ह करावं, पण पगार पुरत नाही. काम करतोय, नेमकं काय होतंय माझ्यासोबत मलाही समजत नाही आहे. आणि मला कसं वाटतं माहिती आहे का, तर आलोयचे आता आपण आपलं कर्तव्य करत राहायचं, काम करत राहायचं. होईल एक दिवस, सगळं काही नीट होईल, ही फक्त आशा आहे. होईल की नाही होईल हे माहीत नाही. सकाळी उठतोय, कामाला जातोय, संध्याकाळी येतोय घरी, झोपतोय, परत सकाळी उठतोय. तेच रुटीन, नवीन काहीच नाही आयुष्यामध्ये. म्हणजे एवढं गोंधळून गेलोय की कोणाला सांगावं ते समजत बी नाही. म्हणजे मला जे सांगायचं आहे ते मला समजत नाही आहे, तर एखाद्याला समजून सांगताना तर कसं समजून सांगावं. एवढा गोंधळ चालू असतो आयुष्याचा, पूर्ण गोंधळ. म्हणून तुमच्याही आयुष्यात असंच गोंधळ होतोय का? तुम्हालाही असं वाटतंय का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. की आपण जे लोकांची लाईफ बघत राहतो, रील लाईफ बघतोय आणि आपल्या रिअल लाईफमध्ये ते एक्सपेक्टेशन ठेवतोय, म्हणजे अपेक्षा ठेवतोय थोडक्यात. यार हिची लाईफ चांगली आहे, हा मस्त आहे, काम करतोय, याचं काम चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण मित्रांनो, तसं नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असंच असेल, मला तर असं वाटतंय. कारण की रील लाईफ वेगळी आणि रिअल लाईफ वेगळी, हे नक्की आहे. कारण की एखादा 100 फोटो काढतोय आणि त्यामध्ये एक दोन फोटो चांगले येतात, ते इंस्टावरती इकडं तिकडे पोस्ट करतोय. आपल्याला ते बघून आपण आपल्या लाईफसोबत बघतोय की हा किती खुश आहे, याचं सगळं व्यवस्थित चालू आहे. पण असं आहे का खरंच ॲक्च्युअलमध्ये? हा प्रश्न मला स्वतःला पडत राहतो कंटिन्यू. की यार एवढं थकतंय ना माणूस दिवसभर काम करून, आणि मग त्याच्यामध्ये भविष्याची चिंता, प्रेझेंटची चिंता. आज कमवायचं, आज खायचं, उद्याचं काहीच नाही. सेविंगच्या नावावर झिरोपट्टा सन्नाटा. सेविंग म्हणजे काय हे फक्त शब्दच ऐकायचं काम आहे. सेविंग काय असते हे माहीत बी नाही अजून. फक्त ऐकतो कुठंतरी व्हिडिओमध्ये एखाद्या चांगल्या एज्युकेटेड माणसाकडनं, एखाद्या चांगल्या. माझे भरपूर असे मित्र आहे ज्यांची सेविंग्स आहे, जे पैसे सेव्ह करतात. पण ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या मागं सगळं मॅनेज करून कसं करतात ते त्यांच्या पद्धतीनं सांगतात, पण ते माझ्या लाईफमध्ये सूट होत नाही आहे. म्हणजे कोणाला सांगायचा उद्देश वेगळा असतो. आता माझंच उदाहरण, मी माझ्या भावाला काहीतरी उदाहरण देत असतो, कधी सांगत असतो, पण आतून मी पूर्ण पोकळ असतो. मी फक्त एनर्जीनं त्याला सांगत राहतो की दादा असं, दादा तसं, दादा तसं, हे करायचं, तसं करायचं, हे करायचं. पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा मी स्वतःकडे बघतो, अरे मी म्हणतो मी हे फक्त याला सांगतो आहे, मी काय करतो आहे, माझं होतं आहे का असं? मग याच्या आयुष्यात तर आपल्यापेक्षा किती अडचणी असतात. हे मला तुम्हाला असं सांगावंसं वाटतं आहे, बोलावंसं वाटतं आहे.
म्हणजे मला फक्त मोकळं राहावं वाटतं, असं वाटतं, बोलत राहावा बोलत राहावा, म्हणजे कुठंतरी एक समाधान भेटेल बाबा आपल्याला. पण हे समाधान आहे का ॲक्च्युअलमध्ये? ह्याच्यावर काय करता येईल? नेमकं प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या असंच आहे, ह्या अडचणी येणारच आहे मिडल क्लास लोकांच्या आयुष्यात. आता मिडल क्लास लोकांच्या आयुष्यामध्ये लोअर मिडल क्लास लोक वेगळे, अप्पर मिडल क्लास लोक वेगळे. आता मी येतो लोअर मिडल क्लासमध्ये, आज कमवणार आज खाणार, काही देणंदारी असतं मागं. अशा ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण घरचा सगळा करता धरता, आपल्याला आपल्यावर जिम्मेदारी आहे. मग असं पळून पळून जाता येत नाही कुठं. बरेचशांना वाटतं की यार हा एका जागेवर टिकत नाही. मी आतापर्यंत जिथं मला असं बेस्ट वाटलं तिथं जाण्याचा प्रयत्न केला, तिथं काहीतरी भेटेल, पण नाही भेटलं मला, नाही यश आलं माझ्या हाताला. एवढंच मित्रांनो, शिल्लक जास्तीचं काही बोलत नाही आता. चला बघूयात तुमच्या आयुष्यातही अशा काही अडचणी येत आहे का? तुम्ही कसं फील करता, कसं सामोरे जाता, हे नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि हे तुमचंच पेज आहे, इथं आपण अशीच चर्चा करत जाऊ. ओके, थँक्यू मित्रांनो.